मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण करा, आपत्ती टाळण्यासाठी सज्ज रहा. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले. जिल्ह्यात संभाव्य पावसाळी आपत्ती टाळण्यासाठी सर्व विभागांनी मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण करावीत आणि आपत्ती व्यवस्थापनाचे आराखडे तात्काळ सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील डॉक्टर शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे आयोजित मान्सूनपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, मनपा आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोडे, अप्पर जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव, निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुर्हे, उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की यावर्षी पावसाचे प्रमाण तुलनेनं कमी असले तरी उष्णतेमुळे अचानक मुसळधार पावसाची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे परिस्थिती पूरबद्ध होऊ शकते आणि ती उद्भवू नये यासाठी प्रशासनाने सज्ज राहणे आवश्यक आहे. विष्णुपुरी धरणात सध्या पिण्याच्या पाण्याचा पुरेसा साठा असून त्याचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच धरणाचे गेट, नवीन पाईपलाईन कामे यांची स्थिती तपासण्याचे निर्देश देण्यात आले. मागील वर्षी मुखेड, नायगाव, बिलोली, कंधार यासह विविध तालुक्यांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊन अनेक गावांचा संपर्क तुटला. यंदा तशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी ठोस उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. शहरातील नाल्यांची स्वच्छता करून सखल भागात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच पूल आणि रस्त्यांवरील पाणी वाहून जाऊन नागरिक अडकणार नाहीत यासाठी नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. आरोग्य विभागाला ग्रामीण भागात औषधसाठा मुबलक ठेवण्याचे तसेच सर्पदंशावरील औषधे सर्व आरोग्य केंद्रात उपलब्ध ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. पशुसंवर्धन विभागाने नदीपात्रात पशुधन बांधू नये यासाठी जनजागृती करावी, असंही सांगण्यात आलं. बैठकीच्या शेवटी सर्व विभागांनी तालुका पातळीवरील कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून आपत्ती व्यवस्थापनाचे आराखडा तात्काळ जिल्हा प्रशासनाकडे सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी कर्डिले यांनी दिले. जिल्हाधिकारी यांनी सर्व उपविभागीय अधिकारी यांच्या अडचणी, समस्या जाणून घेतल्या, यावर उपाययोजना करण्याबाबत मार्गदर्शन केले. सर्व विभागांनी समन्वय ठेवून काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले.